त्यांची गुढी बघा कसली आहे, एकदम झोपणारी गुढी आहे. हे बघा डायरेक्ट झोपून. इकडे झाली गुढीची तयारी सगळी टोटल. यस चलो. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता कसं आहे, मी पण रेडी झालोय. रेडी झाल्यानंतर आमचं झालं असेल जे आधीपासून आपले ॲड आहेत सबस्क्रायबर, त्यांना माहिती आहे गेल्या वर्षी पण आपण आपल्या अलिबागचा गुढीपाडवा कव्हर केला होता. आता पण चाललोय पुढं, थोडंसं काम आहे माझं नंतर. पण पहिलं जाऊ थोडंसं. सराई पण काल फोन केला, कारण आपले करडेवाली पोरं पण असतात, बाकीचे पण सर्वजण असतात. मी सर्वजण ये मिळेल ठीक आहे येतो. जरा फेटा वगैरे असेल तर भांडू, मस्त जरा रॅली थोडीशी बघू, एन्जॉय करू. माझ्याकडे तुम्हाला पण दाखवतो. आणि मग पुढं काम आहे तिकडे जाऊ, 1-2 तास जरा रॅलीमध्ये थांबू आणि पुढे थोडंसं शूट आहे ते करू. आणि मग रिटर्न येऊन संध्याकाळी करडेचा क्लास आहे. असं सगळं आजच्या दिवसात शेड्यूल आहे. त्याच्यामुळे मी तर रेडी झालोय. जवळपास वाजले 8. आता जाऊया. आपली गुढी आता बांधतो की नाही माहिती नाही, कारण आता काय झालं यांना पत्रे आले त्याच्यामुळे गुढीची हाईट छोटी झाली, नाही तर मोठी असायची गुढी. तर जाऊया अलिबागला. अलिबागचा पूर्ण सोहळा एन्जॉय करू, आपला गुढीपाडव्याचा शोभायात्रेचा. माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवतो आणि मग जाऊया आपल्या पुढच्या कामाला. तर आजचं शेड्यूल सगळं असं आहे. बाकी चलो रेडी निघूया. सरांना फोन केला, ते बोलले आलोय मी पण, जाऊया राम मंदिरात पोहोचतोय. मी या मी पण निघतोय. बोलो मी पण रेडी झालो. मला लावला. आपल्या गुढीचा फोटो आहे. गुढी आल्यावर तुम्हाला दाखवतो, कारण अजून उभी करायची वेळ जाईल. मग जाऊया. गाडी घेऊन निघालो. डायरेक्ट तुम्हाला आहे ना राम मंदिरात भेटतो. आता मोठा ब्लॉक का होणार, कारण मोठा हेल्मेट घातलं की केसांचा अवतार झाला. त्याच्यामुळे डायरेक्ट राम मंदिरात जाऊ, तिथून सगळं करू आणि मग तिथून मग कंटिन्यू करू. आले ओके. बघा इथे अलिबागला पोहोचलो. गणेश मंदिरची इथं गाडी ठेवली. सरांची पण गाडी आहे इकडंच आहे. सर आहेत तिकडे राम मंदिर. आणि मला वाटतं मंगलमूर्तीवाले आहेत ना, ढोल ताशावाले, त्यांचा रेडी आहे. बाकीच्यांचा बघू काय असेल. कॅमेरा पण मी घेऊन आलोय, बघू बोलला कॅमेरा बोल फोटो क्लिक करू. कारण ते कसं होतं, कॅन्डिडेट फोटो मस्त येतात अशा प्रोग्राम मध्ये. त्याच्यामुळे पहिला सरांना भेटतो कुठं आहेत बघू. बाकी सगळे ते इकडे रेडी आहेत. गाडी इथंच लावली, पाठी तिकडे लावत होतो आतमध्ये, पण जाऊ देऊ इकडेच सगळ्या गाडी. पाय पडे पहिला. बाकी बघा जस्ट आहे ना पोचलो. आपले सगळे पब्लिक इकडे आहे. हे अर्धे लोक हे इकडं, सरांचं तिकडे पेटा चालू आहे. चलो अर्ध्यांच्या झाल्या, अर्ध्यांच्या अजून फेटे चालू आहे तिकडे. चलो रेडी. जरा फोटो काढतो सगळ्यांचे. कॅमेरा बघू. अरे लवकरच रे, सगळे पोरं बघा मस्त रेडी झाले एकदम. येस चलो इथे काढूया पाडे. जरा राहत नाही माझ्या गाड्या चपला झाला. हा मग एकेकांचा चाला, एकेकांचा चाला, एकसाथ नको. हे गेले तिकडे पुढे. जरा फोटो क्लिक करू आणि मग जाऊया तिकडे. मस्त गुढी सोबत फोटो काढा. तिथल्या गुढी सोबत मस्त फोटो. तिथं लावलेली आहे ती महावीर चौकाजवळ. तर कॅमेरा काढला. कॅन्डिडेट पण फोटो मस्त येतो. करणार आहे सर कुठं राहिले मग त्याला आता कोण राहिलंय. ते गेले पुढं. लावतोय जरा आलो. जरा तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो, कारण हे आहेत तर सर अजून आतमध्ये बसले. अजून काही जणांचे फेटे बाकी आहेत. बाकी पोरं आलीच बाहेर. थांबा आता ते जाते पुढं पुढं. लास्ट टाइम तसंच झालं. धावत धावत त्यांच्या पाठी तिथून निघाल्या बसून, कारण जवळपास 9 वाजता आले. जरा फोटो काढले, एक स्टोरी ठेवली. मग जरा थंबनेल पुढे घ्यायला पाहिजे मस्त.
बघा सर तिथं पण ती गुढी बांधली ना महावीर चौकी तिथं, ती पण छान बांधली, त्यामुळे तिथं पण आहे ना मस्त फोटो पण आता सगळे पब्लिक जमले. चलो जरा तुम्हाला ओव्हरऑल हे डॉगिनचा एक विषय खोल आहे. रोज बघा इथून किती एक नाही चावी आहे ना, 1 2 3 4 5 आणि पुढे बाकी सगळे. माहोल बघा, माहोल एन्जॉय करू. रथ मध्ये आहे की नाही कोण? नाही नंतर येतील, चढलीच ना अजून. फोटोग्राफरची लाईन लागलंय फोटो काढायला. .6 मध्ये कसा प्रॉपर कव्हर होतोय बघा. आता काय मी बोलत नाही, सगळा माहोल आहे. अजून आहे ना मी एवढं शूट करत इथपर्यंत आलो, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आलो, तरी पण हे बाकी अजून आपल्या कराट्यावाले आहेत पाठीमागे, त्यांचा नंतर काढू. त्यांना सर अजून आतमध्ये होते, इथलं पण जरा काढू, पण नंतर पब्लिक जमले ना मग शूट घ्यायला भेटत नाही.
सगळे आले ते ज्यूस पियाला पचकात आलाय म्हणून. एनर्जी ड्रिंक ब्रेक घेतलाय. मागाशी तिथं पाठीमागे फ्रुटी होती. आता यंदा आहे ना रस्ता रूट कमी केला नाही, अजून आतमधून जायचो आपण आणि पूर्ण फिरून यायचो. यंदा मधूनच आलं सगळं. चलो आता आहे ना तिथून मी शॉर्टकटने इकडे आलो. गाडी इथे गणेश मंदिर जवळ होती, त्यामुळे आता परत शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जातील. तिथं सर्व बाकीचं जे काय असेल ना ते होईल. आणि अजून तरी 1 तास जास्त जाईल. मला जायचं एक थोडं शूट आहे इकडे पुढे, त्याच्यामुळे मी निघालो तिकडे लोकेशनलाच पोहोचतोय. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितलात पूर्ण आपण कसा साजरा केला. गेल्या वर्षी थोडा राऊंड मोठा होता, यावेळेला छोटा केला राऊंड, कारण ऊन पण येतंय ना, मग सगळेजण कंटाळतात, त्याच्यामुळे राऊंड पण छोटा केला. तर ठीक आहे, डायरेक्ट शूट आहे तिकडे पोहोचूया. तिकडे पण थोडंसं दाखवतो तुम्हाला आणि मग व्हिडिओला आपल्या एंड करू. ओके शुअर. त्यांना शेवटी ज्यूस पियाला थांबलो, पण बॉडी एवढी डिहायड्रेट ना, सकाळी सकाळी मॉर्निंगला काय वाटत नाही, पण तसं ऊन वरती येत जातं ना तसं अक्षरशः व्हायचं की सकाळी आम्ही होतो पुढं काय नाही वाटलं. मग आता आहे ना खूप कंटाळा, लक्ष नाही देता खाण्यात मग ना. चलो आता आहे ना शेवटच्या लोकेशनला पोहोचलो, जरा शूट वगैरे करू. फोटो पोस्ट केले तर आपले ते 11 मिनिटं दुसऱ्या पोस्ट करेल मी फोटो काढलेले. बघूया पहिले आवडले मला तर करू फोटो पोस्ट. चलो बाकी आपला अजून जाऊ नका इथून, अजून आपल्याला घरचा गुढीपाडवा बघायचा आहे. म्हणजे काय आलं, मी लवकर निघालो सकाळी, त्याच्यामुळे तो घरचं शूट नाही करता आलं. ते फोटो पप्पाही मला पाठवले, तेच मी तसे स्टेटसला टाकले, कारण का अजून घरची गुढी यंदा छोटी झाली, कारण वरती पत्रे होते त्याच्यामुळे यंदा हाईट छोटी झाली, यंदा मोठी होती. घरी गेल्यावर घरची पण गुढी दाखवतो, मग व्हिडिओ एंड करतो. इथून जाईपर्यंत आहे ना अजून 2 तास मूर्ती तिथे, अजून फोटो काढत येते. जस्ट आलो आणि परत संध्याकाळी 4 वाजता क्लास आहे, कंटाळा आलाय भरपूर. चलो फोटो काढूया आणि निघूया इथून. जस्ट आहे ना जस्ट पोचलो घरी, पण एवढा तोंडाचा अवतार झालाय ना बेकार येत. त्याच्यामुळे येईपर्यंत अखेर नको झालं. येतंय झोप, बट शांत बसा, बट जायचं त्या क्लासला, त्यामुळे झोपू पण शकत नाही. त्यांची गुढी बघा कसली आहे, एकदम झोपणारी गुढी आहे. हे बघा डायरेक्ट झोपून. चलो आपली बघ चला, इकडे आहेत ना पप्पा, गाडी भेटली मला नागावला आणि तिकडे नांदगावला आहेत ना, मुरुडला आहेत ना, मुरुड नागावला पण आहेत ना, 2 ठिकाणी. तेच बोलतो, पप्पांची गाडी भेटली मला. हे बघा इकडून यंदा छोटी झाली जरा गुढी, कारण परत ते पत्रे आले ना, आता पूर्ण वरपर्यंत जाते. ओके तर चलो, बाकी पूर्ण आजचा गुढीपाडवाचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल, इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगला वाटलं नाही वाटलं नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.